तुम्ही UPI पेमेंटचा वापर करत असाल तर ही खुशखबरी नक्की तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुम्ही बघायलाच हवा. तर मी तुम्हाला आता 5 मुद्दे सांगणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की शेवटचा पॉइंट खूपच महत्त्वाचा आहे. तुम्ही आता UPI पेमेंट्स करू शकता तुमच्या फिंगरप्रिंट्सनी किंवा फेस आयडीनी स्कॅन करून. तुम्हाला सेपरेट पिन टाकण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा बँक बॅलन्स आता फक्त दिवसातनं 50 वेळेसच बघू शकताय. यानी सर्व्हरवर आणि तुमच्या डोक्यावर कमी जोर पडेल. तुमचे सगळे ऑटो ट्रान्झॅक्शन्स आता नॉन पीक आवर्स मध्येच होतील, जसे की नेटफ्लिक्स, प्राईम, Amazon हे सगळे नॉन पीक आवर्स मध्येच होतील. सकाळी 10च्या आत आणि संध्याकाळी 9:30च्या नंतर. जर तुमचं ट्रान्झॅक्शन फेल दाखवत असेल तर तुम्ही ते फक्त 3 वेळेसच चेक करू शकतात, ते पण 90 सेकंदाच्या ब्रेकमध्ये. पेमेंट करताना तुम्हाला रिसिव्हरचं नाव दिसेल, बँकिंग नेम दिसेल, जेणेकरून फ्रॉड शक्यता टाळता येईल. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कस्टमरचं ट्रान्झॅक्शन झाल्यावरती त्याला कोणत्याही प्रकारचा GST लागू होणार नाही. त्याच्यामुळे व्हॉट्सॲप किंवा इतर व्यतिरिक्त ॲपवरती सर्क्युलेट होणाऱ्या न्यूजवरती विश्वास ठेवू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा बॉसवाला मराठी चॅनलला. बॉसवाला, बी द बॉस.